मेथीचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत, तेही मोजक्या साहित्यामध्ये. त्यासाठी पाव कप मेथी मंद आचेवर खमंग भाजून घेऊया. त्यानंतर 1 कप खारीक भाजूया. खारीकची जाडसर पावडर करूया. त्याच भांड्यामध्ये मेथी बारीक वाटून घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून मेथी परत एकदा मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे परतवून घेऊया. 1 दिवस तुपात मुरण्यास ठेवूया. खारीक परत एकदा हलकेसे भाजून घेऊया. 1 कप सुकं खोबरं भाजून घेऊया. पाव कप तुपामध्ये पाव कप डिंक तळून घेऊया. हे मेथीचे लाडू बनवताना तूप अतिशय कमी प्रमाणात लागतं. त्याच तुपामध्ये 2 कप गव्हाचं पीठ भाजून घेऊया. पीठ मंद आचेवर 12 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग बदलला आहे. भाजलेलं साहित्य हाताने चुरून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं पीठ मिक्स करूया. पॅन गरम करून त्यामध्ये चिरलेला गूळ वितळवून घेऊया. गॅस लगेच बंद करायचा आहे. आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, पाक बनवायचा नाहीये. गूळ तयार केलेल्या सारणामध्ये मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर थोडं गरम असतानाच लाडू वळून घेऊया. गरज वाटल्यास वरून तूप गरम करून घालू शकता. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे, मग करताय ना? चला पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक यू.